मित्रांनो, मोदी आवास योजनेतून घरकुलाचा लाभ घेण्यासाठी फाईल सोबत कोणकोणती कागदपत्रे द्यावी लागतात, या फाईलमधील अर्जाचा नमुना कसा असणार आहे आणि मोदी आवास योजनेचा GR याची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, 10 जून 2024 रोजी काढण्यात आलेला मोदी आवास योजनेचा हा GR आहे। राज्यात इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना राबविण्याबाबतचा असा हा नवीन GR काढण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे। तुमची जात OBC, VJNT आणि SBC यापैकी कोणत्याही एका कास्ट कॅटेगरीत येत असेल तर तुम्ही मोदी आवास योजनेची घरकुलाची फाईल ग्रामपंचायतकडे देऊ शकता। या फाईलमधील अर्जाचा नमुना कसा आहे, किती पेजेस आहेत या नमुन्यामध्ये, हे आपण पाहणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता, या नमुन्याचा फ्रंट पेजवर दिलेला आहे कोणती कागदपत्रे या फाईल सोबत जोडावी लागणार आहे, ज्यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज, राष्ट्रीयकृत बँकेच्या खाते पुस्तकाची झेरॉक्स प्रत, तुम्ही राहत असलेल्या जागेचा नमुना 8, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा, लाभार्थी पात्र असल्याचे प्रमाणपत्र, तुमचे आधार कार्ड, जॉब कार्ड, OBC, VJNT किंवा SBC प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र, लाभार्थी विधवा महिला असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, रेशन कार्ड आणि तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्न दाखला। ही कागदपत्रे तुम्हाला फाईल सोबत जोडावी लागणार आहे। गटविकास अधिकारी यांच्याकडे मोदी आवास घरकुल योजनेचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबतचा हा अर्जाचा नमुना यामध्ये दिलेला आहे, ज्यामध्ये तुमची पंचायत समिती कोणती आहे, ग्रामपंचायत कोणती आहे, तालुका, जिल्हा, लाभार्थीचे नाव, जातीचा प्रवर्ग, वार्षिक उत्पन्न किती आहे, बँकेचे खाते क्रमांक, जॉब कार्ड नंबर, आधार नंबर, मोबाईल नंबर, ही सर्व माहिती यामध्ये नमूद करायची आहे। त्यानंतर आहे मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळण्याबाबत सरपंच आणि ग्रामसेवकाकडे द्यावयाचा अर्ज। या अर्जावर घराचा फोटो काढून लावायचा आहे। त्यानंतर आहे क्षेत्रीय अधिकारी यांचे लाभार्थी प्रस्ताव छाननी व पडताळणी प्रपत्र। लाभार्थीच्या घराची प्रत्यक्ष पाहणी केली असून लाभार्थी पात्र आहे याबाबतचे हे पडताळणी प्रपत्र आहे। त्यानंतर आहे ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी यांचे घरकुल मंजुरीसाठीचे शिफारस पत्र, लाभार्थी पात्र असल्याचे प्रमाणपत्र, घरकुलाचा लाभ देण्याकरिता सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडून घ्यावयाचे पात्र असल्याचे प्रमाणपत्र। त्यानंतर आहे ग्रामपंचायत कर नसल्याचा दाखला। तुमच्याकडे ग्रामपंचायतचा कोणताही टॅक्स बाकी नाही याबाबत कर नसल्याबाबतचा हा दाखला आहे। त्यानंतर आहे तुम्ही राहत असलेल्या जागेचा नमुना 8, स्वयं घोषणापत्र। या घोषणापत्रावर स्वतःचा एक पासपोर्ट फोटो लावायचा आहे। सेक्शनल इंजिनियर आणि ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर पंचायत समितीमार्फत तुम्हाला घरकुलसाठी किती पैसे मंजूर होतील याबाबतचा नमुना यामध्ये देण्यात आलेला आहे। मोदी आवास घरकुल योजना ग्रामीण अशा प्रकारचे हेडिंग असलेले स्टिकर तुम्ही फाईलवर लावू शकता। त्यानंतर आहे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर द्यावयाचे लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र। हा स्टॅम्प पेपरवरील नमुना आहे। तुम्ही घरकुलाचा लाभ घेण्यास इच्छुक असाल तर तुमची वैयक्तिक कागदपत्रे आणि हा अर्ज याची एक फाईल बनवून ही सर्व कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालयात जमा करायची आहे। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।